संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो, शब्दांना धार अशी की पाठकजी आपल्या संस्थेतून त्यांची सेवापूर्ती करून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या आजच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद, प्राचार्य आणि सर्व विद्यार्थी यांच्या वतीनं आज आपण त्यांना त्यांच्या कार्यपूर्तीनिमित्त त्यांचा सत्कार करणार आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी सुनील वेद पाठकजी आणि त्यांच्याबरोबरच त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित आहेत। आपल्या संस्थेचे प्राचार्य माननीय संतोष कांबळे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे गटनिदेशक राऊत सर, जगताप सर, जाधव सर, पिशे सर आणि सर्वच कर्मचारी वृंदाचं मी आजच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो। पूर्वीच्या काळी तारखा चुकीच्या लागल्यामुळं या महिन्यामध्ये अनेकांच्या सेवानिवृत्ती असतात आणि पुन्हा त्याचबरोबर तारखा केलेल्या आहेत, त्यामुळे आज सेवानिवृत्तीचे कार्यक्रम बरेच आहेत। माननीय प्राचार्य महोदयांनी विनंती केली आहे की त्यांना जाधव सरांच्या कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळं आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व कर्मचारी वृंदाचं मी स्वागत करतो आणि संस्थेचे प्राचार्य गटनिदेशक यांना विनंती करतो की त्यांनी सुनील वेद पाठकजी यांचं संस्थेच्या वतीनं सत्कार करावा। प्रत्येक सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीला स्टाफ क्लब कडून भर पोशाख आणि शाल श्रीफळ ही जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे आपण त्यांचा सत्कार करत आहोत। सुरवशी सर, पुढे सर या की इकडं। आज आपल्या संस्थेतील सुनीलजी वेद पाठक हे त्यांच्या शासकीय वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्त आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत। सर्वप्रथम मी संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो। सुनील वेद पाठक यांचा आमचा संबंध साधारणपणे मी लोहार आयटीआयचा कार्यभार घेतल्यापासून सतत येत होता। अत्यंत मितभाषी, कोणतंही आम्ही त्यांना काम सांगत होतो लोहाऱ्यावरून, आमचं बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात अडचण असायची। त्यांनी कोणत्याही कामाला कधीही नकार देत नव्हते। अजून सुद्धा त्यांनी 32.5 वर्षे सेवा करून देखील अत्यंत मितभाषी, कोणतंही काम सांगितलं तात्काळ ते कोणत्याही कामास तयार असतात। त्यांच्या कौटुंबिक बऱ्याचशा अडचणी होत्या, पण त्यांनी ती कौटुंबिक अडचण कोणत्याही कामात आणली नाही। जिल्हा व्यवसाय या कार्यालयात काम करत असताना त्यांनी अनेक जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, त्यासोबत जे वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी येत होते त्यांचेही देखील त्यांनी अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे। त्यांचे सर्व काम केलेले आहे। आज जिल्हा आयटीआयचे, लातूर जिल्हा आयटीआयचे सुनील जाधव साहेब यांचा देखील सेंड ऑफ द कार्यक्रम आहे। त्या ठिकाणी जाण्यासाठी हा कार्यक्रम थोडा लवकर आटोपता घेतला आणि मी प्रथम त्यांचा सत्कार केला, त्याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि सुनीलजी वेद पाठक यांना भावी आयुष्यात शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो। जसं सुनील वेद पाठकजी आणि आम्ही बरेच वर्ष नोकरी एकत्र केली आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा सेवानिवृत्तीचा क्षण येत असतो। थोडं माझ्या सुरवशी सरांच्या बाबतीत थोडा उशिरा येणार आहे, एवढाच प्रश्न आहे। सर्वांना रिटायर करून जाण्याची जबाबदारी आता नवीन लोक वगळता आमच्या दोघांवर आहे। सुनीलजी, आता एक इनिंग तुमची संपली, आता पुढल्या इनिंगमध्ये प्रवेश करायचा आहे आणि मी कायम चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा ऋणी राहिलेलो आहे।
कारण ह्या लोकांची सेवा हे आपण वर्ग 3 असो, वर्ग 2 असो किंवा वर्ग 1 असो यांच्यापेक्षा थोडी खडतर असते. कारण वर्ग 4 म्हणजे हा एकदम तळातला कर्मचारी आहे. काय त्यालाच सगळे कामं सांगणारे लोक असतात, त्याला सगळे आदेश देणारे लोक असतात, त्याला सगळे फरमान सोडणारे लोक असतात. पण आपल्या आपल्या संस्काराप्रमाणे, आपल्या आपल्या विचाराप्रमाणे आणि आपल्या आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना हे त्यांच्या योगदानाबद्दल नेहमी सॅल्यूट करायला पाहिजे. अगदी चांगल्या काही प्रथा आपल्या देशामध्ये आता पाहायला मिळत आहेत की अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा सन्मान केला होता. अगदी त्यांचे पाय धुवून त्यांचं पूजन केलेलं होतं. सफाई कर्मचारी असतील किंवा वर्ग 4चे कर्मचारी असतील, हे कर्मचारी नेहमी आपल्या सर्वांसाठी पूजनीय आहेत. कारण स्वच्छतेचं काम असेल, आपल्या पगारीची बिलं नेणं असेल किंवा ट्रेझरीची कामं असतील, इतर बाहेरची सगळी कामं असतील. आणि वेदपाठकजी तर म्हणजे काय अख्ख्या जिल्ह्याचेच चालक होते. म्हणजे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचं वाहन चालवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे अख्ख्या जिल्ह्यालाच थोडक्यात ते चालवत होते असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि आता पुढचं आयुष्य हसत हसत काढायचं आहे वेदपाठकजी. कसं असतंय, रिटायरमेंटच्या अगोदर माणूस अर्धा असतो आणि पगार फुल असते. रिटायरमेंट झाल्यावर पगार अर्धी होती आणि माणूस फुल होतो. म्हणजे 12 तास आपण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं मी बघतो अनेक वर्ष झाला, आपण उघड्या डोळ्याने बघितलं पाहिजे. काय प्रत्येकाला वाटत असते की मी जास्त काम करतो, पण आपण नेहमी दुसरे जास्त काम करतात ह्याचं अवलोकन केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आपल्या अगोदर येतात, क्लासरूम उघडतात, आपले वर्ग उघडतात आणि आपल्यानंतर पुन्हा वर्ग लावतात आणि घरी जातात. माझ्या अंदाजाप्रमाणे की म्हणजे अगदी अनेक चतुर्थ श्रेणी कर्मचारी माझ्यासोबत चांगलं काम केलं. ते ज्यांनी काय त्यांची नावं मला इथं घ्यायला सुद्धा आवडतील. आमच्याकडं वाघमारे वाशीला होते, जाधव तर काय विचारूच नका. त्यांची माझी अतिशय चांगली दोस्ती होती, दिवसाची पण होती आणि सायंकाळची पण होती. काय सायंकाळी जाताना सुद्धा माझ्याकडं अर्जुन जाधव यायचे. काय आणि नेहमी त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदं सध्या भरली जात नाही आहेत, ही एक प्रकारचं म्हणजे आपल्या समोरचं एक फार मोठा प्रश्नच आहे. कारण कालांतराने आपल्याला चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे पद आपल्या ITयातलं लुप्त होतं की काय अशी माझ्या मनामध्ये शंका आहे. आता वेदपाठकजी गेले, काही दिवसानंतर विलास वाघमारे पण रिटायर आहेत, त्यानंतर वाळाबाई पण रिटायर होतील आणि मग परमनंट कर्मचारी शिपायामधून कुणी असेल का नसेल ही फार मोठी एक समस्या आहे. आपण सर्वांनी ह्याच्यावरती विचार केला पाहिजे की वर्ग 4चे कर्मचारी आपल्यासाठी फार मौल्यवान आहेत. त्यांचं मोल आपण जाणलं पाहिजे. जसं आपल्याला वाटतं आपण मौल्यवान आहे, तसं दुसरे सुद्धा मौल्यवान असतात. त्यांच्या सुखदुःखामध्ये, यशामध्ये आपण साथ दिली पाहिजे. शेवटी सेवानिवृत्तीसाठी मी नेहमी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये एक फार मोठ्या कवीनं लिहिलेली काव्य सांगत असतो. मी न माझा राहिलो या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो. मी नव्हे सर्वज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती. 4 धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती. कसं आहे, आपल्याला तंत्र माहीत नसतं या लोकांमध्ये कसं मिसळायचं. आपण नवीन नोकरीला ज्यावेळेस लागतो, आता सुद्धा अनेक नवीन चांगले लोक इथं आलेले आहेत. माने सर आहेत, शिंदे सर आहेत, नितळीकर सर आहेत, मॅडम पण आहेत, जोघाले मॅडम आहेत, यादव मॅडम आहेत. आम्ही सुद्धा ज्या वेळेला नवीन आलो होतो त्यावेळेला मला बऱ्याच गोष्टी मला सांगायला आनंद वाटतो की मला अर्जुन जाधवनी सांगितलं, सर असं नाही असं करायचं. काय अनेक गोष्टी वेदपाठकनी मला सांगितलेल्या आहेत. काय काही गोष्टी मी वाळाबाईंच्या सुद्धा ऐकलेल्या आहेत. काय जाधव सर सुद्धा आपल्याकडे नवीन आले, तर अतिशय चांगली पिढी आपल्याकडे आलेली आहे. काय आणि दुःखही वाटते की आता चांगली पिढी एक आपल्या बाहेर पण चालली. या संस्थेला असा एक उज्ज्वल इतिहास लाभलेला आहे की काल मंत्र्यांची एक मीटिंग झाली. आवर्जून मला एक किस्सा सांगावा असं वाटतो की त्यांनी सुद्धा सांगितलंय की आपले मंगलप्रभात लोढाजी जे मंत्री आहेत त्यांनी काल सांगितलंय की या नजीकच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला 1980ला आपला ITI सुरू होता,
या ITIची स्थापना 1979ला झाली, पण 80-90च्या दशकामध्ये अशी एक ITIची क्रेज होती की घरी जरी माणूस असला तरी त्याला कॉल यायचा नोकरीचा, आणि शासकीय नोकरीचा कॉल येत होता. अगदी मला शेरकर सर, हंगरीकर सर, करवार सर, हे जुने जे काही आपले सहकारी होते ते लोक सांगत होते. आणि जाधवला पण माहित असेल, बरोबर आहे का जाधव, जुन्या टायमात घरी कॉल यायचा सरकारी नोकरीचा ITI झाल्यावर. इतकी ITIची क्रेज होती. आपल्याला ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये 2000 सालापासून 2020 पर्यंतचा जो कालावधी होता हा एक ITIच्या दृष्टीनं सॅच्युरेशनचा कालावधी होता. आणि आता पुढच्या कालावधीमध्ये अजून परत एकदा आपल्या ITIला चांगले दिवस येणार आहेत. त्याचं कारण असं आहे की माझा एक विद्यार्थी एका म्हणजे हे जे युद्धामध्ये आता दारुगोळा वापरला जातो तिथं काम करत होता, आणि त्यानं सलग 18 तास काम केलं, म्हणून त्याचा तिथं सन्मान झाला. आणि त्याचा तिथं जरी सन्मान झाला तरी मला इथं त्याचा एक शिक्षक म्हणून खूप आनंद वाटला की आपला सुद्धा त्या सिंदूरमध्ये काहीतरी हातभार लागला. ITIचे विद्यार्थी आपले इतके लांब पोचलेले आहेत आता की त्यांच्यामुळे आपल्याला एक मान सन्मान मिळणार आहे. काल लोढा साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपण शिल्पनिदेशक हे आपल्या पदाचं जरी नाव असलं तरी आपल्यामध्ये आणि युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकामध्ये असं काही फरक नाही आहे. जो काही फरक आहे तो नजीकच्या कालावधीमध्ये तो फरक कमी केला जाईल. आणि विद्यापीठाचे, पॉलिटेक्निकचे जे लेक्चरर आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यासारखंच आपल्या ITIला सुद्धा गतवैभव मिळणार आहे. ITI आणि IIT ह्याच्यामधला जो गॅप आहे तो गॅप सुद्धा भरून काढला जाणार आहे. चांगले कर्मचारी ज्या वेळेला रिटायर होतात त्यावेळेला नेहमी संस्थेची काही ना काही तर हानी होत असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा एक सुखाचा म्हणायचा की दुःखाचा म्हणायचा क्षण काय हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे. माझ्या दृष्टीनं माझा एक कर्मचारी आज उद्यापासून येणार नाही हे ऐकून मला दुःख होतं, वेदना होती. आणि कदाचित वेद पाठक तुम्हाला आनंद होत असेल की जबाबदारी संपली, 9:30ला आता काही जायची गरज नाही आहे किंवा 6ला घरी यायची आवश्यकता नाही आहे. पण माझा मोलाचा सल्ला एक आहे, मी तुमच्यापेक्षा फार कमी वयाचा जरी असलो तरी एक छोट्या भावाचा सल्ला असा आहे की आता नोकरी जरी नसली तरी काही ना काहीतरी उद्योग स्वतःला लावून घ्या. स्वतःचं जे काय हा 12 तास घरी बसून काढणं हे सोपं नसतंय काय. आणि निर्मळ सर आणि मी आम्ही दोघं सध्या अनुभव घेतोयच, घरी कुणीच नाही आमच्या, त्यामुळे आम्हाला साधा तासभर सुद्धा घरी जात नाही काय घरी काढायचा म्हणलं तर, बरोबर का सर. माझी तशीच परिस्थिती, आता महिना झालं आमच्या घरचे सगळे गावाला गेलेले आहेत, मी एकटाच आहे, सगळं घरचं काम मी एकट्यालाच करायचं, कुलूप लावायचं, फार जीवावर येते काय, त्रास हा फार असतो. पण वेदपाठकजी भविष्य काळामध्ये तुम्ही काही ना काहीतरी उद्योग लावून घ्या, तुमचं मन रमवा आणि तुमची तब्येत बी त्या दृष्टीने चांगली आहे, व्यक्तिमत्व बी तसं फार शांत होतं, कधी कोणाच्या अध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. अशा अनेक व्यक्तिमत्व आपल्या ITIमध्ये होतात, शांत व्यक्तिमत्व. गाडेकर सर असेल, मी असेल किंवा सुरवळ सर असतील, गुडे सर असतील, आमचे कॅरेक्टर जरा फोकसमध्ये आलेले आहेत काय. असे अनेक लोक आहेत जे शांत आहेत, त्यांची नोकरी ते अतिशय शांततेनं करतात, शांततेनं रिटायर होतात. आणि हेच खरे सज्जन लोक आहेत. आम्ही आहेत असं सगळे सज्जन, पण हे खरे शांत लोक जे आहेत, जे कधीही आपली मागणी कुठं मांडत नाहीत, कधीही कुणाला भांडत नाहीत, आपलं समोरचं काम करत राहतात. आणि 32 वर्षाची सेवा, अंगावर काटा येतो 32 वर्ष म्हणायला काय. आता हे एवढे वर्ष नोकरी करायचा कालावधी सुद्धा भविष्य काळामध्ये असा पाहायला मिळेल का नाही सांगता येत नाही. कारण नोकरी लागतानाच वय 30-35, कोणाचं 40 व्हायलंय, कोणाचं 42 व्हायलंय. नोकरीचं वय सुद्धा आता पुढं सरकलेलं आहे. जुन्या पिढीमध्ये जे काही लोक लागले होते त्यांनी 34 वर्ष, आमचे सुतार सर होते त्यांनी 36 वर्ष नोकरी केली काय. आणि पुन्हा फुल पेन्शन आहे. ऐश करा पण ती चांगलीच करा, दिवसा करा काय. मोलाचा हा मौलिक सल्ला आहे तुम्हाला. घरच्यांची पण काळजी घ्या आणि घरच्यांना बी सल्ला आहे की त्यांनी बी वेदपाठकला जपा. कारण लक्षात ठेवा कसं आहे, शासकीय कर्मचारी म्हणजे ते दुभती गाय असल्यासारखं आहे. गाय आहे तर मग दूध मिळेल, शेण मिळेल आणि गाय पुन्हा ऑक्सिजन सोडते, त्यामुळे ऑक्सिजनही मिळेल. सरकारी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर सुद्धा घरच्या लोकाला त्याला वाटते की 100 वर्ष टिकावा, 125 वर्ष टिकावा. पेन्शन मिळते, फुल पेन्शन आहे. नजीकच्या काळात पेन्शन मंजूर होऊन तुमची आता आलेलीच आहे मला वाटतं, सगळं जिथल्या तिथं झालेलं आहे. आणि साहेबांचे बी मी त्यांच्या पश्चात आभार व्यक्त करतो की साहेबांनी आत्ताच आम्हाला बोलताना सांगितलं की 8च दिवसामध्ये ज्या बी काही रकमा आहेत मिळणाऱ्या ह्या सगळ्या त्यांच्या खात्यावर जमा होतील.
मी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं, स्टाफ क्लबच्या वतीनं आणि आमच्या या संबंध प्रशिक्षणार्थीच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं या सुनील वेद पाठकजीच्या 32 वर्षाच्या सेवेला सॅल्यूट करतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्या घरच्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आतिश सुरवसे सर त्यांचे विचार व्यक्त करतील. त्यांना विनंती आहे त्यांनी करावे. आदरणीय विचारमंचावरील मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती आणि माझ्या समोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो, आता आम्ही येऊन फक्त 2 महिने झालेले आहेत. आत्ता व्हॉट्सअपवर वेद पाठक मामांचा फोटो फिरत होता, त्यावेळेस मला कळालं की हे सुनील वेद पाठक आहेत म्हणून. नसता त्यांचा आणि माझा फक्त स्माईल पुरताच परिचय झालेला आहे. त्यांनी मला स्माईल द्यायचं, मी त्यांना द्यायचं. ही कोणीतरी व्यक्ती आहेत असं मला वाटायचं. तर हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहेत. नियत वयोमान ही फार अवघड गोष्ट असते. जे शासकीय कर्मचारी सेवेत असतात त्यांना हे वय निवृत्त करतच असतं, परंतु सेवानिवृत्ती ही नोकरीची असते, आयुष्याची नसते. वेद पाठक साहेब, आपण सेवानिवृत्त झालो, ज्यावेळेस आपण नोकऱ्या करत असतो तेव्हा आपण एक वेगळ्या आविर्भावामध्ये असतो, समाजाचा घटक असतो. ही गोष्टच आपण विसरून गेलेलो असतो. आपल्याला गल्लीतले लोक सुद्धा रामराम घालत नाहीत. बऱ्याच लोकांची ही शोकांतिका आहे. याला नोकरी होती त्यावेळेस याने रामराम सुद्धा घातला नाही. आज रिटायर झाला तर ह्याला कंपनीची गरज पडायली. हे फक्त वेद पाठक सरांसाठी नाही सांगत, मी आपल्या सर्वांसाठी सांगतोय. त्यामुळे तुम्ही समाजाचे घटक आहात, तुम्ही गल्लीतले नागरिक आहात, सुजाण नागरिक आहात, नोकरी करणारे लोक आहात. नोकरी करणाऱ्या लोकांकडून समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात. नोकरी करणारा माणूस आहे बाबा खोटं बोलणार नाही, नोकरी करणारा माणूस आहे बाबा फसवणार नाही, नोकरी करणारा माणूस आहे म्हणजे चांगलं वागणार असेल. नोकरी करणाऱ्या माणसाच्या जिम्मेदाऱ्या वाढलेल्या असतात आणि रिटायर झाल्यानंतर जास्त वाढतात. रिटायर झालेल्या माणसाकडे एकतर दामपाणी भरपूर आलेलं असतंय, त्याला बऱ्याच गोष्टी अत्यंत संयमाने आणि नियोजनपूर्वक कराव्या लागतात. तरुणपणामध्ये नोकरी करणाऱ्या वयामध्ये माणसांनी बऱ्याचशा गोष्टींना मुरड घातलेली असते. आपल्या इच्छा आकांक्षा मारलेल्या असतात, आपल्या इच्छा आकांक्षा दाबलेल्या असतात. आपण कुठं फिरलेलं नसतं, कुठं पर्यटन केलेलं नसतं. तर तुमचं आता वय आहे, तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही 60 मधले आहात असं वाटत नाही. तुम्हाला निसर्गाने, ईश्वराने एक चांगली देणगी दिलेली आहे. आपण चांगले दिसतात, तरुण दिसतात, तुमचे केस पण पांढरेत. कदाचित डाय लावलाय काय? जर डाय चांगला असेल तर आम्हालाही सांगा, आम्ही तो वापरू. तर हे जी जिम्मेदाऱ्या आहेत, मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्यावेळेस आपण नोकरी करत असतो त्यावेळेस कुटुंबाचा पूर्ण भार आपण एक समर्पित भावनेनं दोन्ही ठिकाणी वाहिलेला असतो. तर ज्यावेळेस रिटायर झालेला माणूस घरी जातो त्यावेळेस घरातल्या कटकटी वाढतात. वहिनींची माफी मागून सांगतो की तुम्ही तिकडेच होते ते बरे होते, तुम्ही नोकरी करत होतात तेच बरे होतात. असं होऊ नये म्हणून स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. सर्वांसाठीच सांगतोय. बहीण आहेत का? सॉरी, माफ करा. काय होतं की आता मला त्यांचं माहीत नव्हतं हिस्ट्री, त्यामुळे मी अचानक बोलतोय, त्यामुळं एक काही अनावधानाने काही वाक्य गेले तर मला माफ करा. काय होतं की आपण जीवन जगत असताना आपण आनंदाच्या वाटा आणि आनंदाचे क्षण हे एक आनंद यात्री म्हणून आपण राहिलं पाहिजे. तुम्हाला भेटलं, तुम्ही कुणाच्या संपर्कात गेलात तर तुमचा सहवास हवा हवासा वाटला पाहिजे, एक आनंददायी वाटलं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतरी देता आलं पाहिजे. कारण विंदा करंदीकरांची एक कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे नेमकं काय घ्यायचंय? चांगुलपणा देत गेलं पाहिजे, चांगुलपणा वाटत गेलं पाहिजे, चांगुलपणा स्वीकारत गेलं पाहिजे. चांगुलपणा ही एक चांगली सवय असते. चांगुलपणा प्रत्येकाला माणसाला वाटतं की मला कुणीतरी नवाजलं पाहिजे, मला कुणीतरी चांगलं म्हणलं पाहिजे. रिटायर झालेल्या माणसाला तर सगळ्यात महत्वाचं, मी एवढे वर्ष शासनाची सेवा केली, मला कुणी
मान देत नाही, मला कुणी चांगलं बोलत नाही, मला कुणी बोलवत नाही. रिटायर झालेल्या माणसांची आणखी एक शोकांतिका असते की ज्या ऑफिसमध्ये काम केलं त्या ऑफिसकडे त्यांना कुणी नंतर चहा पाण्याला सुद्धा विचारत नाही. ही शोकांतिका आहे. त्याचं कारण असं असते की आपण जे पेरलंय तेच उगवत असते. बीज बोया बबुल का आम कहां से खाय. तुम्ही जे पेरलंय ते उगवतंय, जे बोललाय ते उत्तर येतंय. अशा पद्धतीने निसर्गाचा नियम असतो, लॉ ऑफ रिव्हर्स इफेक्ट. तुम्ही काय देता तुम्हाला त्या पद्धतीने त्याचे रिटर्न्स मिळत असतात. तुम्ही चांगुलपणाचे प्रीमियम भरा, तुम्हाला त्याचे रिटर्न्स चांगलेच मिळतील. मला वाटतं मी थोडं जास्त बोलतोय, तर सत्कार मूर्तीला मी आज माझ्याकडून त्यांच्या भावी आयुष्याच्या आरोग्यदायी शुभेच्छा, त्यांना आनंदमय जीवनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं उत्तरोत्तर आयुष्य आनंदमय आणि निरोगी जावं एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय प्राचार्य साहेब, कांबळे साहेब, तसेच सर्व गटनिदेशक आणि बंधू भगिनींनो, आज आपण सुनील वेद पाठक आमचे मित्र आहेत, ते त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत. त्यांचा आणि माझा नोकरीच्या आधीपासूनचा म्हणजे परिचय आहे. ते ह्याच गावात असल्यामुळं अत्यंत मितभाषी आणि निष्कलंक माणूस, म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये कसलाही कलंक नाही असा माणूस मी माझ्या आयुष्यात लाभलेला. आणि एकत्र काम करायचा बराच वेळ प्रसंग आला त्यांचा माझा. म्हणजे जिल्हा परिषदला असताना पण आला, ITI पण आला. ITI मी जेव्हा डेप्युटेशनवर होतो कळंबला असताना त्यावेळेस पण त्यांचा माझा संबंध आला. काही म्हणजे एकदम सरळ माणूस, कधी कुणाच्या वाकड्यात नाही, कधी कुणाला ओरावजात बोलणार नाही असा माणूस. आता या निमित्तानं एकच फक्त म्हणजे सुनीलला सांगण्यापेक्षा सौरभला एक सांगतो सगळ्यासमोर, त्याचं शिक्षण झालेलं आहे आणि आता इथून पुढं सुनीलला लक्ष देणं सौरभ तुझं काम आहे बरं का. कारण आत्तापर्यंत दिदी होती, उद्या भविष्यात ती लग्न होऊन जाईल आणि त्याच्यानंतर 100% जबाबदारी तुझी बरं का. आणि तुला हे सांगायचं होतं मला एकट्याला, पण आता सगळ्यासमोर सांगतोय. एवढ्यासाठी सांगतोय की म्हणजे सगळे साक्षीदार त्याला. आणि हे गोष्ट कशी आहे की सुनील हळवा माणूस आहे आणि त्यांना आत्तापर्यंत म्हणजे सगळं कुटुंब सांभाळ व्यवस्थित. इथून पुढं तू लक्ष दे आणि मला काय म्हणायचं लक्षात आलं तू सगळं. तर आता सुनीलला इथून पुढंचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं बरबाटी जावं एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आता प्राचार्य नाही येते, लातूरला काही वेळ कामानिमित्त गेलेले आहेत. सत्कारमूर्ती श्री सुनीलजी वेद पाठक. आज त्यांचं वेद पाठक आडनाव माहीत होतं फक्त मला. सुनीलजी वेद पाठक मला नाव माहीत नव्हतं. त्यांना मी शक्यतो तर त्यांना मामाच म्हणत होतो. तसं वेद पाठक मामाच मला वाटतं असं ह्याच हाकेने मारत होता. आज फक्त कळालं की ह्यांचं नाव सुनीलजी आहे म्हणून. सत्कारमूर्ती सुनीलजी वेद पाठक, आज आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रस्त आश्रमामध्ये आहात. आज रिटायर झाला असला तरी तुम्ही भविष्यामध्ये सुद्धा आपले मुलं आहेत, सौरभ आहे, मुली आहेत, सर्व आहेत. तसं तुमचा स्वभाव तर पहिल्यापासून शांतच आहेत. त्यामुळं घरी काय भांड्याला आपटणार नाही आता रिकामा जरी असलं तर तुम्ही. आणि खरंच ते माळकरी संप्रदायाचे आहेत. त्यामुळं जे माळकरी संप्रदायाचे असतात ते मला वाटतं की सगळे शांतच राहतात. सौरवला सुद्धा विनंती आहे की आपल्या पप्पाला सुद्धा जरा व्यवस्थित. त्यांच्यासारखा माणूस मिळणार नाही. 32 वर्ष ह्या जिल्ह्याचं त्यांनी सारथ्य केलेलं आहे. कृष्ण बदलले असले तरी सारथ्य करणारा, रथ वाढणारा माणूस हा तिथेच आहे, लक्षात घे. त्यामुळे तुमच्याही कुटुंबाला ज्यांनी सांभाळायला ही चेष्टा नाही आहे. आजपर्यंत 32 वर्ष तुम्हाला सांभाळल्यामुळे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तर वेद पाठक मामाचा माझा संबंध जवळजवळ 15 वर्षापासून आहे. खूप मनमिळावू आहेत, चांगले आहेत आणि त्यांचं कामसुद्धा सर्वांनी मला वाटतं पाहिलेलं आहे. कुणाच्या ह्याच्यामध्ये 19-20 करत नाहीत, काय नाहीत त्यांनी. आणि चांगला स्वभावाचा माणूस आज आपल्यातून चाललेला आहे. वाईट वाटणार 100% सर्वांनाच. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे वेद मामाचा आणि माझा किस्सा आता थोडंसं मी जरा वेगळ्या मार्गाला लागलो होतो. त्यावेळेस वेद मामाने मला खास बोलून, बरोबर वेद मामा, ह्या बागीच्यामध्येच त्यांनी स्वतः एक विठ्ठलाची पांडुरंगाची माळा घातली होती मला. आणि
मला वाटते मी जवळजवळ ती 8 वर्ष सांभाळली ती माळ आणि काय तर आपल्याला सुद्धा काय मार्गाला लागतो त्यावेळेस हेच माणसं असतात आपल्याला ती सांभाळून घेणारी, दुसरं कोणी येत नाहीत. तर सर्वांना विनंती आहे कुटुंबाला सुद्धा की त्यांचा सांभाळ व्यवस्थित करा. आम्हाला पेन्शन आहे, सर्व आहे, इथपर्यंत ठीक आहे. आम्हाला पेन्शन आहे त्यामुळे आमची मुलं आता फक्त गळा धरणार आहेत कारण पेन्शन नाही आहे आम्हाला सुद्धा. त्यांना आहे खूप मोठं चांगलं आहे त्यांचं सुद्धा ते. तर वित्तवटवा तुम्हाला पुढील आयुष्याच्या पुढील इनिंगच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आपलं आरोग्य असं सांभाळा. आणि सुद्धा त्यांचं वय वाटत नाही की बाबा यांनी 60 वर्ष झालेले आहेत म्हणून. आणि सुद्धा ती 45-50च्या दरम्यान वाटते, ती 10-15 वर्ष आणखी सहजासहजी नोकरी करू शकली असते त्यांनी सुद्धा. पण प्रकृती चांगली सांभाळली आहे, अशीच भविष्यात सुद्धा तुम्ही प्रकृती चांगली सांभाळा. छंद म्हणून आता मुलांना मला वाटतं दुकान टाकलेलं आहेच, त्याच्याकडे थोडासा वेळ द्या त्याला सुद्धा सांगा. तुमच्या आयुष्याचा पूर्ण मागचा अनुभव आहे तो त्याला पूर्ण शेअर करून घ्या. त्याचं मला वाटतं तू सेटल झालेलाच आहे सध्या सुद्धा, चांगल्या रीतीने सेटल केलेला आहे. मुलाला मी इन्स्ट्रक्टर म्हणून लावलं होतं आपल्या इथं, पण काही कालावधी कारणानुसार तो स्वतःचं दुकान टाकलेलं होतं. म्हणजे वेल सेटल फॅमिली केलेली आहे, हीच आपल्या आयुष्याचं यश असते. तर बेतवडामुळे पुढील आयुष्याच्या आणि आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत व्यक्त करतो. आज आमच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त जमा झालेल्या सर्व स्टाफचं मी मनापासून आभार मानतो. आणि आज जरा थोडं नर्वस वाटतंय, वडील रिटायर होईल त्याच्यामुळं इथं बी मी काम केलंय भरपूर दिवस आपल्या ITमध्ये, त्याच्यामुळं मला सगळ्याचे स्वभाव वगैरे सगळं माहीत आहे. म्हणजे व्यवस्थित सगळे सर लोक सुद्धा सर्वजण चांगले आहेत. वडिलाला सांभाळून घेतलं सगळ्यांनी व्यवस्थित. त्यांनी काम पण व्यवस्थित करून केलंय इथं. माझ्याकडून जरी काय चुका झाल्या असतील, मी इथं काम केल्यावर, तरी मला क्षमा करावं. आणि वडिलाच्या सेवानिवृत्तीनिमित्त जमा झालेल्या सर्व आपल्या कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. माझ्या काकांचा स्वभाव पहिल्यापासूनच खूप असा म्हणजे सगळ्यांना समजून घेणारा, सगळ्यांना समजून सांगणारा. त्यांनी कधी म्हणजे खूप मन मिळाव, म्हणजे प्रापंचिक असू दे किंवा नोकरीच्या ठिकाणी असू दे, त्यांनी कधीच म्हणजे कुणाला मन दुखवलं असं कधीच होणार नाही. आणि इथून पुढेही त्यांचं म्हणजे आरोग्य वगैरे निरोगी राहावं एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि कर्मचारी बंधू भगिनींनो, मी बोलणारच होते, सरांनी जरी नसतं सांगितलं तरी. कारण वेद पाठक मामा एवढंच नाव फक्त माहीत होतं. आज सर म्हटले तसं आज आम्हाला सुनील वेद पाठक माहीत झालं. पण जशी मी सर्व्हिसला लागले तसं वेद पाठक हे क्लास 4 आहेत हेच मला माहीत नव्हतं बरेच वर्ष. ते मला फक्त वाईटच आहे DO मध्ये काहीतरी मोठे अधिकारी आहेत काही कारण कधी पण DO मध्ये गेलं की ते दिसायचे आम्हाला. पण अत्यंत मितभाषी असलेले वेद पाठक मामा यांनी त्यांच्या आयुष्याची 32 वर्ष सेवा केली आहे आणि ती अतिशय उत्कृष्टरित्या केलेली. आणि सर जसं म्हटले की त्यांनी सगळ्या कृष्णांचं सारथ्य केलं, पण त्यांनी कधी स्वतःचं नाव प्रकाश झोतामध्ये येऊ दिलं नाही. आजपर्यंत जसे त्यांनी सेवा केली, इथून पुढचं त्यांचं सगळं आयुष्य ते अगदी निरोगी आणि आनंददायी जावं. त्यांच्या मुलांना माझं सांगणं आहे की त्यांना जपावं. एवढे बोलून मी माझी भाषा संपवते. माझ्या सेवेमध्ये जर काय माझ्या चुका विकास झालेल्या असल्या तर माफ करून घ्यावे. वेद पाठक मामांचा शासकीय सेवानिवृत्तीचा हा समारंभ आपल्या संस्थेने आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण त्यांचे सहकारी आहोत. माझा अल्पपरिचय आहे. सहकार्याच्या भावनेतून त्यांचा हा सेवा कार्यपूर्ती समारंभ आहे. आपण सर्वांनी त्यांना भरपूर शुभेच्छा दिलेल्याच आहेत. मला अगदी 2 शब्दामध्ये व्यक्त होत असताना त्यांच्याबद्दल सांगायचं असेल, वेद पाठक मामा जेव्हा समोर येतील तेव्हा बोलणं कमी आणि हसणं जास्त असायचं. समोर आले की नाही हसतमुखी सतत हसरा चेहरा असणारे हे व्यक्तिमत्व आज त्यांची सेवापूर्ती कार्यकाल पूर्ण करून सेवानिवृत्त हा शब्द
वापरण्याऐवजी इथली सेवा पूर्ण करून परत आपल्या सांसारिक जीवनामध्ये प्रवेश करत आहेत, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांची आवड, त्यांच्या काही वेळेच्या बोलण्यामधून त्यांची एक आवड माझ्या लक्षात आली की त्यांना ड्रायव्हिंगचा म्हणजे आनंद घ्यावासा वाटतो. त्यांनी काही वेळेस, आता हा जोड व्यवसाय असं काही म्हणायचं नाही, स्वतःच्या जीवनाच्या एका टप्प्यामध्ये माणसाने आल्यानंतर त्याला पैसा हाच काही महत्त्वाचा नसतो. काही वेळेस माणसं आणि वेळ कसं आपला सत्कारणी लागावा हा एक मोठा विषय असतो. आता सूत्रसंचालक आपले झरकर सरांनी सांगितलंच की वेळ चांगला जाण्यासाठी त्याने त्यांचा छंद हा ड्रायव्हिंगचा जोपासावा. मी मी परवा दिवशीच 1-2 दिवसाखाली त्यांना म्हणालो होतो की बघा तुम्ही सेवानिवृत्तीला आले असं वाटत नाही, जॉईनिंगला आल्यासारखे वाटता, तुमची फिटनेस फार छान आहे. मी त्यांच्या आरोग्याला सॅल्यूट करतो, शुभेच्छा देतो. आणि त्यांचे चिरंजीव सौरभ आहेत, त्यांनी पण याच्या पुढे त्यांची चांगली भरपूर काळजी घेतील अशी सौरभ दादाला विनंती करतो. आणि आपल्या सर्व सहकार्यामार्फत वेद पाठक मामांनी त्यांना सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम करण्याची आपल्याला संधी दिली, त्याबद्दल आपल्या संस्थेमार्फत, स्टाफ क्लबमार्फत त्यांचे व त्यांच्या सर्व कुटुंबियाचे मी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या कोणी सर्वांनी हातभार लावले त्या सर्वांचाही मी ऋणी आहे, आभारी आहे. आपले संस्थेचे माननीय प्राचार्य साहेब वेळेत वेळ काढून धावत्या पळत्या शेड्यूलमधून त्यांनी या ठिकाणी उपस्थितीतून शुभेच्छा दिल्या, त्यांचेही आभार मानतो. आपले सूत्रसंचालक झरकर सरांचे आभार मानतो. आणि संस्थेतील कर्मचारी तर आहोतच, बाहेरून आलेले सर्व कर्मचाऱ्यांचे या उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम आपल्या स्टाफ क्लबचं मी नाव घेतलं. स्टाफ क्लबची आता सध्या कार्यकारिणी जोरात आहे, कार्यक्रम फार छान छान घेत आहेत, यशस्वीपणे घेत आहेत. स्टाफ क्लबचेही भरपूर कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्यांच्याही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष यांच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम ह्या ठिकाणी थांबला असे जाहीर करतो. सर्वांनी अल्पोपहार आणि चहाचा आस्वाद घ्यावा अशी वेद पाठक मामांकडून सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.